साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। पंचीकरण या ग्रंथामध्ये 37 क्रमांकाची चौपाई चालू आहे। सद्गुरु सांगतात, विषय विषयवत त्याग करी करिये साधु संग, पोते सच्चिदानंद सदा झेमनो तेम अभंग। शब्द स्पर्श रूप प्रसादी जे निषिद्ध विषय आहेत त्यांचा विषयाप्रमाणे त्याग करून करिये साधु संग, म्हणजे ज्ञान वैराग्य दया क्षमा अकाम अक्रोध सदाचार संतोष इत्यादी सल्लक्षणांनी संपन्न अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा समागम करावा। म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जावं, पण त्याआधी विषयाचा विषयासारखा त्याग करावा, विष समजून त्याग करावा। अशा सत्पुरुषांच्या समागमाने आपण स्वतःलाही क्षमा दया संतोषादी साधने प्राप्त होतात आणि आपल्याला सुद्धा ही साधनं प्राप्त होतात व त्या साधनापासून श्रवण मननादी झाल्याने आत्मज्ञान होऊन मोक्ष होतो। आणि या साधनामुळं श्रवण मनन निधिध्यासन हे झाल्यामुळं आत्मज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होतो। यासाठी विषयांचा त्याग करून उत्तम साधने संपादावी असेच अष्टावक्र मुनींनीही जनक राजाला सांगितलेले आहे। आता अष्टावक्र मुनी जनक राजाला काय सांगतात? मुक्ती मिच्छसी चेततात विश्वान विश्वत त्यज, क्षमार्जवम दया तोषम सत्यम पीयूषवद भज। बाळ जनक राजा, जर तुला मुक्ती हवी असेल तर शब्दादी 5 विषयांचा विषयाप्रमाणे त्याग कर आणि क्षमा आर्जव म्हणजे सरळपणा दया संतोष आणि सत्य या पंचकडीचे अमृताप्रमाणे सेवन कर। तर विषयांचा विषयाप्रमाणे त्याग करणं पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट क्षमा। जसं नाथ महाराज म्हणजे शांती ब्रह्म, एकदा नाथ महाराज गंगा स्नानाला निघाले आणि एका माणसानं त्यांना राग यावा म्हणून तो त्या रस्त्याच्या एका म्हणजे जी कमान होती त्या कमानीवर बसून त्यानं पान खायचं आणि ते चावून चावून नाथ महाराज आले की त्यांच्या अंगावर थुकायचं। असं 1 नाही 2 नाही म्हणजे 101 वेळा त्यांनी असं पान खायचं आणि थुकायचं। आता ते नाथ महाराज थुकलं की परत आंघोळ करायची, परत यायची, परत आंघोळ करायची। आता ते थुकणारं माणूस कदरलं, ते म्हणले की काय माणूस आहे, एक शब्दही यायच्या मुखातून निघणं। त्यांनाच ते पान खाऊ 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 त्यांचं तोंड सडलं आणि ते नाथ महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले। म्हणले, बाबा आम्हाला क्षमा करा। ते म्हणले, कशाची क्षमा? अरे रोज मी एकदाच गंगा स्नानाचा मला पुण्य मिळत होतं, भाग्य होतं माझं की एकदाच मी गंगा स्नान करत होतो। आता तुझ्यामुळं मला 101 वेळेला गंगा स्नान करायला मिळालं म्हणजे मी केवढा भाग्यवान आहे।
उलट तुझेच उपकार आहेत. हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना रागच नाही आला. म्हणजे क्षमा येवन अंगावरी थुंकिला, येवन अंगावरी थुंकिला म्हणजे त्यानं थुंकलं ना आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणजे हे क्षमा म्हणजे शांती ना. ब्रह्म एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहे. क्षमा हा गुण. तर हे क्षमा आपल्या अंगामध्ये बाणणं. दुसरी गोष्ट आर्जव म्हणजे सरळपणा. म्हणून हिंदी विचारसागरामध्ये असं सांगितलेलं आहे की सरल अंतकरण वृत्ती मेही बोध होवे है. ज्याचं मन सरळ आहे ना त्याला लवकर बोध होत असतो. मन चंगा तो कटोरी में गंगा. कबीरदास सांगतात की मन चांगलं आहे ना म्हणून हे मन आपला आरसा आहे. तोरा मन दर्पण कहलाए, सुख की कलिया दुख के काटे, मन सबका आधार. सुख आणि दुःख हे अंतकरणात अनुभवाला येतात. म्हणून इस उजले दर्पण पर प्राणी कोई धूल न जमने पाए. या उजळलेल्या आरशावर मनरूपी आरशावर कोण्याही प्रकारची धूळ म्हणजे विकल्पाची भ्रमाची धूळ जमू नये, अज्ञानाची धूळ जमू नये याची आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. इस उजले दर्पण पर प्राणी कोई धूल न जमने पाए, तोरा मन दर्पण कहलाय. म्हणून हे मन हे आपला आरसा आहे. म्हणून कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन. कृष्ण माझं मन आहे आणि कृष्णच माझं जन सुद्धा आहे. म्हणून आता कृष्णच आहे जन आणि मन म्हटल्यानंतर कारण बाहेर इंद्रियाद्वारे जे काही या विषय अनुभवाला यायला जनच यायला लागलेत ना. तो कोण आहे? कृष्ण. आणि कृष्ण माझे मन. आता मनामध्ये आणि इंद्रिया वाचून जी स्मृती व्हायला लागली ती सुद्धा कृष्ण रूप आहे. म्हणून आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. आता विषय राहिला का बाधित झाला? मग त्याचा त्याग करायचा का तो कृष्ण रूप झाला? त्या बात आहे. म्हणून त्याग सुद्धा करायची गरज नाही. म्हणून फक्त भाव ठेवा. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. म्हणून तुकोबराय सांगतात की झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. माझ्या अंतकरणात या देहाबद्दल हे प्रेत आहे असा भाव आहे. आता प्रत्येकानं आपलं अंतकरण तपासून पाहायला पाहिजे की इंद्रियाद्वारे जाणण्यात येणारा देह त्याच्याबद्दल आपल्या अंतकरणात काय भाव आहे. आणि जर प्रेत हा भाव असेल तर त्या चित्ताची भूमिका बरोबर आहे. आणि जर त्या अंतकरणामध्ये 3.5 हाताचा इंद्रियाद्वारे जाणण्यात येणारा देह मी माझा आणि खरा वाटत असेल तर चित्ताची भूमिका खाली आली. म्हणून चित्त त्या चित्तामध्ये चिंता वाढली का चित्त चैतन्य झालं? चिंता वाढली. म्हणून आणि इथं तर चित्ताची भूमिका सांगतात तुकोबराय, चित्ताचे आसन तुका करी कीर्तन. चित्ताचंच आसन मांडलं आणि तुकोबराय कीर्तन करायला लागले. म्हणून कीर्तनकारांनी चित्ताचं आसन करावं आणि मग कीर्तन करावं असा तरी संदेश तुकोबराय याच्यातून देतात. आणि चित्ताचं आसन कधी होईल? जर चित्तातला भ्रम निघून गेला तर होईल. नाहीतर आता तरी चित्त आपण चित्तावर स्वार आहोत का चित्त आपल्यावर स्वार आहे? आपल्यावर स्वार आहे. कारण ते चित्त म्हणतं, ते मन म्हणतं की मन मी वंशाचा आहे म्हणलं, मन मी जातीचा आहे म्हणलं, मन मी मनुष्य आहे म्हणलं, कबूल आहे कबूल आहे सगळं कबूल करायला लागले. म्हणून बुद्धी बोध्या सोके
एवढीच वस्तू चुके. पाटलाचं घोडं सगळ्याला बसू द्यायला पण पाटलालाच बसू देत नाही. वा रे वा घोड. गड्याला बसू द्यायला सगळ्याला बसू द्यायला पण पाटलाला बसू देत नाही. तसं हे मन ही बुद्धी सगळ्यांचं वर्णन करून जायला पण आत्मा कुठे म्हणलं की ते म्हणते आम्हाला माहित नाही. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. या बुद्धीनं मी न मरणारा परमात्मा आहे असा आत्मानुभव प्रत्यक्ष लक्षात आणून देणं यातच बुद्धीचं काय आहे वैभव आहे. हेच बुद्धीचं काम आहे. तर ती बुद्धी बुद्धी आहे नाहीतर ती बुद्धी म्हणून तुकोबराय सांगतात बहु होता भला परी या रांडेने नाशिला. हीच बुद्धी आहे जी शुद्ध ज्ञान स्वरूप असलेल्या परमात्म्याला मौसमय देह म्हणायला प्रवृत्त करायला लागली. म्हणून ही बुद्धी सती आहे का नाही. ही पतिव्रता आहे का पतिवर्ता. आता मालक आले आणि तिला सांगितलं की मला जेवायला वाढ आणि तिनं ताट सजवलेले आरतीचं ती मालकाच्या फोटोची आरती करायला लागली आणि ती म्हणायला लागली की मी माझ्या मनामध्ये तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे का आणि मी तुमची इथं पूजा करायला लागली आणि ते म्हणायला मला भूक लागली जेवायला वाढ ना. आया ह्याला भूक लागली आणि ती काय करायली फोटोची आरती. आता प्रत्यक्ष असताना काय गरज आहे आरतीची. तसं प्रत्यक्ष असताना कल्पना काय करायची हे बुद्धीचं काम आहे. म्हणून ही बुद्धी फार थोडी आहे. तैसी सद्बुद्धी ते ठेकोटी म्हणू नये जैसी दीपकळिका धाकोटी बहुवे तेजाते प्रगटी. एवढ्या मोठ्या घरामध्ये इतकुसा दिवा जर लावला तर सगळ्या घरामध्ये प्रकाश फेकतो. तसं ही बुद्धी थोडी जरी असली तरी ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा मिथ्यात्व निश्चय करते आणि दुसरीकडं मी न मरणारा परमात्मा अधिष्ठान रूप परमात्मा आहे असं लक्षात आणून देते. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे कशानं ठरतं हे बुद्धीनं ठरत असतं. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अहर्निशी शब्दाचा अर्थ दिवसा आणि रात्री. दिवसा आपल्याला एकच अवस्था असते जागृत आणि रात्रीला दोन अवस्था असतात स्वप्न आणि सुषुप्ती. अहर्निशी शब्दाचा अर्थ असा घ्यायचा. म्हणून जागृतीमध्ये आणि स्वप्न सुषुप्तीमध्ये सुद्धा त्या बुद्धीचा निश्चय काय आहे की मी ब्रह्म आहे. मग त्याला स्वप्नात तरी मी देह आहे असा भ्रम होईल का. ज्याचा जागृतीतच असा निश्चय आहे तर स्वप्नात सुद्धा कसा कारण ते मन आता या रंगात रंगलेलं आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. ध्यानामध्ये आणि मनामध्ये जर पांडुरंग बसला तर आता जागृती स्वप्नी पांडुरंग. कारण जागृतीमध्ये जर ध्यास तो आहे पांडुरंगाचा तर स्वप्न म्हणजे काय आहे. जागृतीतलेच संस्कार स्वप्नामध्ये उद्भूत होतात. यानं दिवसभर कांदेवीस आलूतीस वळलेलं असतं आणि झोपल्यावर सुद्धा काय वरळतंय कांदेवीस आलूतीस. आता इथं कुठे बाजार पण जागृतीतले संस्कार स्वप्नामध्ये उद्भूत होतात. आता जागृतीमध्ये जर पांडुरंगाचा ध्यास लागलेला आहे तर स्वप्नामध्ये कशाचा राहील पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आता तेच मन कल्पना करत करत थकलं. आता त्या झोपेमध्ये सुद्धा पांडुरंगच आहे पण ज्याच्यात बोलायचं ते साधन बंद पडलं. म्हणून ते झोपीत जरी असलं तरी काय ध्यान आहे पांडुरंग. म्हणून तिन्ही काळामध्ये तिन्ही अवस्थेमध्ये पांडुरंग आहे. म्हणून जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. इंद्रियाद्वारे अंतकरणात
आणि इंद्रिया वाचून अंतःकरणात जे विषय स्मृती व्हायला लागली, आठवण व्हायला लागली, तो सगळा विषय काय झाला? पांडुरंग. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. कारण ते जन आणि धन आणि माता आणि पिता हे ते तत्स्वरूप नसून पांडुरंग स्वरूप आहेत, म्हणजे आत्मस्वरूप आहेत, असा त्या बुद्धीमध्ये निश्चय झालेला असतो. म्हणून अंतःकरण सरळ असायला पाहिजे. दया म्हणजे दया करणे जे पुत्रार्थी. जसं नाथ महाराजांनी वाळीत टाकलेल्या बाळाला ऊन लागायला लागलं म्हणून त्याला कडेवर घेतलं, त्याला पाणी पाजलं, शांत केलं आणि त्या बाळाला परत घरी नेऊन दिलं, त्यांच्या आईवडिलाला सुपूर्द केलं. तर ही दया. म्हणून इथं भेदभाव गिळोनी घेतला प्रेमाचा गरळा. तसं इंद्रियाद्वारे जे काही भेद अनुभवाला यायला लागला आणि अंतःकरणामध्ये इंद्रिया वाचून जो काही भेद आहे स्मृतीमध्ये, मग स्मृतीमध्ये दोन भेद आहे, एक आत्मस्मृती आणि एक अनात्मस्मृती. म्हणजे आत्मविषयाबद्दलची आठवण आणि अनात्मविषयाबद्दलची आठवण. आता घराची आठवण कोणती आहे? अनात्मय. आणि देहाची आठवण अनात्मय आहे. आणि मी सुखी आहे दुःखी आहे ही आठवण अनात्म आहे, कारण सुखदुःख अंतःकरणाचे धर्म आहे. आणि शक्तीची आठवण अनात्म आहे. आणि मी जाणणारा आहे, पूर्वीचा आहे, एक आहे, न बदलणारा आहे, ही आत्मस्वरूपी म्हणजे आत्मस्मृती आहे. ही आपल्याबद्दलची स्मृती आहे अंतःकरणात. म्हणून आठवणीत सुद्धा दोन प्रकार आहेत, एक आत्मस्मृती आणि एक अनात्मस्मृती. आणि ही इंद्रिया वाचून प्रत्यक्ष आहे. आणि या आठवणीला जाणणारे आपण सुद्धा इंद्रिया वाचून प्रत्यक्ष आहोत. म्हणून संतोष आणि सत्य म्हणजे ज्याचा तिन्ही कालामध्ये तिन्ही अवस्थेत बाध होत नाही, जे त्रिकाला बाधित आहे, ते सत्य आपलं स्वरूप आहे. असं या पंचकडीचे अमृताप्रमाणे सेवन कर. हे जनक बाळा, तू या पंचकडीचं अमृतासारखं सेवन कर. दोह्याच्या पूर्वार्धात विषयांचा त्याग करून महात्म्या साधूंचा समागम करावा असं सांगितलेलं आहे. पूर्वार्धामध्ये साधूचा समागम करायला सांगितलं, विषयांचा त्याग करून. आता पुढे उत्तरार्धात सद्गुरू निरूपण करतात, पोते सच्चिदानंद सदा. पोते म्हणजे स्वतः आपण देह इंद्रिये प्राण मन बुद्धी इत्यादिकांचे प्रकाशक आहोत, यांना जाणणारे आहोत, त्याच्याहून वेगळे आहोत. म्हणून प्रत्येगात्मा म्हणजे एकापुरतच सांगितले. आणि सर्वाबद्दल सांगितलं तर जसं व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे एकापुरता आणि समष्टी म्हणजे सगळेच आले त्याच्यात. तसं प्रत्येकात्मा म्हणजे एकापुरता आणि सगळेच म्हणल्यानंतर सगळ्यांचा समावेश झाला त्याच्यात. तर सदा म्हणजे जागृती तिन्ही अवस्था, त्याचप्रमाणे भूत भविष्य वर्तमानादी तीनही कालात सच्चिदानंद म्हणजे ब्रह्मरूप आहोत. तीन काल भूत भविष्य वर्तमान, जागृती स्वप्न सुषुप्ती, या तिन्ही अवस्थेत तिन्ही कालात आपण आपला बदल झाला का? नाही. म्हणजे आपण बदलत नाही, म्हणजेच मरत नाहीत, म्हणजे सच्चित आनंद रूप ब्रह्मस्वरूप आहोत. आणि हे प्रत्येकाचं तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. तर सच्चिदानंद रूप ब्रह्मरूप आहोत. शिवाय आपण प्रत्येकात्मा जेमनो तेम म्हणजे मन आणि वाणी यास अगोचर अप्रेमेय म्हणजे मनानं आपण जाणण्यात येत नाही, वाणीनं आपलं वर्णन करता येत नाही. म्हणून अगोचर अप्रमेय म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणास अविषय म्हणजे न कळणारा. प्रत्यक्षादी जे प्रमाण आहेत ना, त्या प्रमाणांनी आपण कळत नाहीत. स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश जसा आहे तसाच म्हणजेच अभंग म्हणजे ज्याचा कधी भंग होत नाही असा. भंग होणं म्हणजे नष्ट होणं. आणि आपला नाश होतो का? नाही.
आपण नष्ट होतो का नष्ट होणाऱ्या वस्तूला जाणतो? बालपणाचं मरण जाणलं का आपलंच मरण जाणलं? बालपणाचं मरण जाणलं. तारुण्याचं मरण जाणलं. जीव न देखे मरण. हा, सांडी. जीव न स्वतःचं मरण पाहत नाही ते, पण बालपणाचं मरण पाहिलं, तारुण्याचं मरण. आता रात्रीला आपण दिवसाचं मरण जाणायलो हम्म. आणि झोपेमध्ये आपण स्वप्न सुषुप्तीचं मरण जाणतो. पण आता जाण्याचं साधन तिथं अज्ञानात लीन झालं, पण तिथं मरण आहे का नाही? आहे. जागृती आणि स्वप्नाचं मरण. हा, आणि आता सुषुप्तीचं मरण आता नाही का? म्हणजे सगळ्यांचं मरण जाणायला लागलो आपण. मग आपलं मरण कुठे? नाही. आपण मरतच नाही, नष्टच होत नाही. म्हणून अभंग जे मनो तेम अभंग अशा प्रकारचा आहोत व पोते सच्चिदानंद सदा या चरणाच्या भावार्थाने असे समजते की सच्चिदानंद रूप परमात्मा सर्व मनुष्यास स्वात्मरूपे करून सदा सर्वदा प्राप्तच असतो. स्व आत्मरूपानं सदा सर्वदा म्हणजे कुठंही केव्हाही कोणीही ब्रह्मरूपच असतो. यत्र यत्र चेतनत्वम तत्र तत्र ब्रह्मत्वम. जिथं जिथं कळणं आहे ते कळणं ब्रह्मरूप आहे. मग ते कळणं मुंगीच्या शरीरात का असणं ते ब्रह्मरूप आहे. ते कळणं मनुष्य शरीरात का असणं ते ब्रह्मरूप आहे. आणि ते कळणं ब्रह्मदेवाच्या शरीरात का असणं ते कळणं मात्र ब्रह्मरूप आहे. जसं जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे. यत्र यत्र धूमत्वम तत्र तत्र वह्नित्वम. म्हणून जे पळतं त्याला अग्नी म्हणावं. त्याला तुम्ही सिरियसली टच करा का हसता हसता टच करा का दिल्लगीनं टच करा, ते काय करणार? पळणार. ती म्हणजे चटकाच बसला. आता त्याचा स्वभावच तसा आहे. मिरचीचा स्वभावच आहे तिखट असणं. तसं आपला स्वभाव आहे की आपल्याला कळतं, आणि ज्याला कळतं तो दिव्य परमात्मा आहे. द्योतनाथ दिव्य. हा देव कोणाला म्हणायचं? ज्याला कळतं त्याला देव म्हणायचं. आणि तुम्हाला कळतं हा तुमचा अनुभव आहे. द्योतनाथ दिव्य हे प्रमाण आहे, आणि ज्याला कळतं त्याला देव म्हणावं हे युक्ती आहे. म्हणजे युक्ती, अनुभव आणि शास्त्र प्रमाणानं सिद्ध झालं की तुम्ही देव आहे. मग तुम्ही मानलेले देव का केलेले देव का झालेले देव का सिद्ध असलेले देव? स्वयंभू म्हणजे सिद्ध ते विचारी पा जेणे तू सुखी होसी. म्हणून जे सिद्ध आहे ना त्याचा तुम्ही विचार करा. म्हणून परंतु केवळ अविद्येच्या योगानेच अप्राप्त आहे असा भास होतो. पण अज्ञानामुळं आपण आपल्याला अप्राप्त आहोत म्हणजे आपल्याला भास होतो की आपण आपल्याला प्राप्त नाही, आपल्याला देव माहीत नाही असं अज्ञानामुळं वाटत असतं. त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी कित्येक जिज्ञासू जप तप तीर्थ इत्यादी अनेक साधनांची अनुष्ठाने करतात. कित्येक साधक जप तप आदी अनुष्ठान करतात, परंतु तरी सुद्धा त्यांच्या बाह्यांगाचाही म्हणजे वरवरची देखील प्राप्ती त्यास होत नाही. का वर सुद्धा प्राप्ती होत नाही? का होत नाही याचं कारण आहे, कारण ते बाहेर शोधायला लागले आणि वस्तू आत आहे, अंतःकरण आत आहे. जसं ती वृद्ध बाई काय करू लागली, झोपडीमध्ये अंधार होता आणि तिची अंधारात सुई हरवली. आता ती त्या मरकुरीच्या खाली जाऊन सापडू लागली सुई उजेडामध्ये, कारण तिथं उजेड होता. मग आता माझ्यासारखं एक तिच्या नादानं मी बी पाहू लागलो. तर मी विचारलं अर्धा तास झाला आजी सुई कुठे आहे? ती म्हणजे झोपडीमध्ये. मी म्हणलं इथं काय करायला? ती म्हणे तिथं अंधार आहे इथं उजेड आहे म्हणून इथंच पाहायला लागले. मग आता ती सापडेल का? सापडणारच नाही. म्हणून तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. मग आपण जागा चुकलो का आपणच चुकलो? जिथं पाहायचं ना शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. म्हणून अंतकरणामध्ये झाकून पहा निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपो नको.
ज्ञानोबा इशारा देतात की इंद्रियानं दाखवलेले सृष्टी जग खरं मानू नको आणि ह्याच्या उंजळीनं पाणी पिऊ नका. इंद्रियाचे दिने केलो आम्ही नारायणे. या इंद्रियाच्याच नादी लागलो देवा. आता काय करावं? आता तू ह्याच्यातून आम्हाला काय कर, बाजूला कर आणि आम्हाला न मरणारा परमात्मा लक्षात आणून दे. म्हणून परंतु जेव्हा त्यास अत्यंत दयाळू ब्रह्मनिष्ठ सद्गुरू भेटून ते प्रत्येगात्म्याच्या रूपाने परमात्म्याचा उपदेश करतात तेव्हाच त्यास विद्या प्राप्त होऊन तिच्या योगाने त्यांच्या अविद्येची निवृत्ती होऊन आत्मा प्राप्त झाला आहे असे त्यास भासू लागते. मग आपल्याला वाटतं की आपल्याला आत्मा आता प्राप्त झाला, आत्मज्ञान झालं. मग पहिलं नव्हतं का? पहिलं होतं. पहिले बी आत्मा होता, आत्मज्ञान होतं, पण भ्रमामुळे आपल्याला आपण वाटत नव्हतो. मग हाच इथं विश्लेषण तेच करतात. पण एवढ्यावरून परमात्म्याची प्राप्ती म्हणजे त्यास पूर्वी नव्हती व ती आता झाली असे काही होत नाही. तर स्वतःच्या परमात्मा सदा प्राप्तच आहे. परमात्मा सदा प्राप्त आहे. पहिला प्राप्त नव्हता आणि आता प्राप्त झाला असं आहे का? त्यासाठी एक दृष्टांत देतात. काय दृष्टांत देतात? की एखाद्याचा स्वकंठाभरणा म्हणजे गळ्यात कंठामध्ये, स्वतःच्या कंठामध्ये, गळ्यातल्या कंठामध्ये धारण करण्याचा एक दागिना आहे, त्याला स्वकंठाभरण म्हणतात. मग गळ्यातच असून विस्मरणाने तो आपल्याजवळ नाही असे जेव्हा त्याला भासते, त्याला असं भासतं की हे दागिना आता आपल्याजवळ नाही, म्हणून तो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचा शोध लावण्यासाठी गळा न शोधता इतर बाहेरली अनेक ठिकाणी तो शोधून शोधून थकतो, दमतो, पण त्याचा शोध बाहेरून त्यास लागत नाही. परंतु जेव्हा कोणी एखादा शहाणा मित्र मनुष्य तो दागिना त्याच्या गळ्यातच आहे असे त्यास दाखवतो, तेव्हा तो दागिना त्यास अगदी प्राप्तच असल्याप्रमाणे भासतो. ते तर म्हणते की हे तर आपल्याकडेच होतं, मग हरवलं कसं काय? मग हरवलं का हरवल्याचा भ्रम झाला, आणि हरवल्याचा भ्रम निवृत्त करण्यासाठी मग सापडल्याचा भ्रम. म्हणून एका भ्रमानं दुसऱ्या भ्रमाची निवृत्ती झाली, पण आता सापडला का होताच. मग सापडला कशाला म्हणायचा? हरवण्याचा भ्रम काढण्यासाठी सापडणं म्हणावं लागलं. तसं पण तितक्यावरून तो दागिना पूर्वी काही झाले नाही, म्हणजे त्यास प्राप्त नव्हता व आता तो प्राप्त झाला असे काही झाले नाही. तो पूर्वी प्राप्त नव्हता आणि आता प्राप्त झाला असं काहीच झालं नाही, तिथं कुठलीच क्रिया घडली नाही. याच न्यायाने सच्चिदानंद परमात्मा सदा प्राप्तच आहे व जेमनो तेम अभंग या चरणाच्या भावार्थाने असे समजून येते की प्रत्येगात्मा स्वभावताच परमात्मा असून मुक्त आहे. प्रत्येगात्मा म्हणजे इथं तो आत्मा कसा आहे? मुक्तच आहे आणि सच्चिदानंद रूप आहे. तो म्हणजे पहिल्याने जीव रूप असतो व मागून परमात्म्याच्या रूपाचा होतो. म्हणजे तुम्ही पहिले जीव होते आणि मग परमात्मा झाले असं काही झाले का? बरं, किंवा तो प्रथम बद्ध असतो आणि मागून मुक्त होतो, असं अशातला बिलकुल प्रकार नाही. अशातला बिलकुल प्रकारच नाही. हा सूर्याला ज्याप्रमाणे रात्र व दिवसही नाही, मग सूर्याच्या ठिकाणी दिवस नाही रात्र नाही, आणि सूर्याशिवाय पृथ्वीवर दिवस रात्र नाही, आणि सूर्याच दिवस रात्रीचा पत्ता नाही. जसं आपण एक उदाहरण देतो की धातू मध्ये चितपट नाही, धातू शिवाय चितपट नाही, आणि धातू मध्ये चित आणि पट नाही, आणि चिताला सोडून पट नाही, पटाला सोडून चित नाही. तसंच दिवसाला सोडून रात्र नाही, रात्रीला सोडून दिवस नाही, पण दोन्ही सूर्याच्या ठिकाणी नाही. सूर्यापासून नाही आणि सूर्या वाचून नाही, आणि सूर्यात दिवस रात्र नाही. तस जन्म मृत्यू आपल्या पासून नाही,
जन्म मृत्यू आपल्या वाचून नाही आणि जन्म मृत्यू आपल्यात नाही. भ्रमान देहामुळं आहे. भ्रम मानावा लागतो ना, नाहीतर जन्म आणि मृत्यूच नाही तर कोणाला आहे मग. म्हणून भीष्म पितामह सांगतात की मृत्युर्वय प्रमद. हा भीष्म पर्वामध्ये महाभारतामध्ये असा विषय आलेला आहे की मृत्यू म्हणजे कल्पना आहे. मृत्यू काय आहे आणि कल्पना आपल्याला